नमस्कार, मी शुभांगी. MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. परंपरा होळी सणाची नंदुरबारात जगदंबा माता मिरवणूक उत्साहात. IDBI बँक कर्मचाऱ्यांचा संप, नंदुरबारात मात्र अल्प प्रतिसाद. जिल्हा पोलीस दलाअंतर्गत भरती प्रक्रियेत झाली इच्छुक उमेदवारांची मैदानी चाचणी. श्री स्वामी समर्थ केंद्राकडून 1 एप्रिल रोजी चौपाळ्यात भरणार राष्ट्रीय सत्संग मेळावा. गुटख्याचे कवित्व संपेना, अन्न व औषध प्रशासनाच्या स्वतंत्र कार्यालयाची मागणी. आणि कांद्याची आवक वाढल्याने दर गडगडले, शेतकरी झाला हवालदिल. बातम्या आता विस्ताराने. नंदुरबारला लागलेली उज्ज्वल परंपरा म्हणजे होळीचा सण. शहरातील व्यंकटेश बालाजी मंदिराने त्याला मूर्तरूप दिल्याचा इतिहास आहे. 150 वर्षापासून चाललेली परंपरा मधले अवघे काही वर्ष वगळता ही अशीच सुरू राहताना दिसते. होलिका उत्सवानिमित्त नंदुरबारात जगदंबा देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मांगल्य सेवा समितीने संयोजन केले. पारंपरिक पद्धतीने ग्राम जोशी मधुकर जोशी यांच्या निवासस्थानापासून ही अवतार मिरवणूक निघाली. डफाच्या तालावर देवी अवताराने नृत्य केले. कमानी दरवाजापासून शिवाजी चौक, जळका बाजार, सराफ बाजार, बालाजीवाडा आदी विविध मार्गांवर मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण जगदंबा माता आणि महिषासुराचे प्रतिकात्मक युद्ध होते. मिरवणुकीच्या निमित्ताने विविध भागात पुनच्च होळी प्रज्वलित करण्यात आल्या. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला दिसला. शहरातील गणपती मंदिरावर परंपरेनुसार या माता मिरवणुकीचा समारोप झाला. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. विविध मागण्यांसाठी IDBI बँकेचे कर्मचारी 31 मार्चपर्यंत संपावर आहेत. बँकेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या माजी संघटनेने हा संप पुकारला. नंदुरबारात त्याला अल्पसा प्रतिसाद आहे. व्यवहार सुरळीत दिसले. मागणींसाठी IDBI बँक कर्मचाऱ्यांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. नंदुरबारात मात्र या संपाला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसले. बँकेचे केवळ 2 कर्मचारी संपात सहभागी आहेत. हा संपही केवळ एका दिवसाचा लाक्षणिक संप म्हणून आवरता घेण्यात आला. बँकेचे कामकाज नियमित सुरू असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. नंदुरबारच्या जिल्हा पोलीस दलाअंतर्गत कर्मचारी भरती प्रक्रिया घेण्यात येते आहे. मंगळवारपासून विविध प्रकारच्या चाचणी परीक्षांना सुरुवात झाली. अंदाजे 300 इच्छुक उमेदवारांची मैदानी चाचणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. जिल्हा पोलीस दलाअंतर्गत कर्मचारी पदाच्या भरतीला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. 35 जागांसाठी 814 पुरुष व 386 महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. त्यापैकी 300 उमेदवारांची मैदानी चाचणी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
घ्यायला लागले. हा बघतो मी. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नवीन शिपायाची भरती या ठिकाणी आजपासून सुरू झाली असून या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब, ॲडिशनल पोलीस अधीक्षक साहेब यांच्या देखरेखीखाली ही या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. जवळजवळ 3243 उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत आणि आज आम्ही सुरुवातीचे 300 लोकांची आज चाचणी घेणार आहोत. त्यामध्ये लांब उडी असेल, गोळाफेक असेल, 100 मीटर धावणे असेल, 1600 मीटर धावणे असेल, तसेच पुलअप्स असतील. तर ह्या सर्व इव्हेंटसाठी आम्ही जिल्ह्यातील अनुभवी असे पोलीस अधिकारी या ठिकाणी नेमलेले आहेत. प्रत्येक इव्हेंटसाठी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे. त्यांच्यावर सुपरविजनसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे DYSP रँकचा अधिकारी या ठिकाणी ठेवलेला असून ती भरती प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शी अशी राहील. प्रत्येक इव्हेंटला व्हिडिओ कॅमेरे आम्ही लावलेले आहेत, CC कॅमेरा लावलेले आहेत. त्यामुळे ज्यालाही काही शंका आली तर त्या बाबतीत आम्ही त्याला स्पष्ट असं रेकॉर्डिंगसुद्धा त्याच वेळी दाखवण्यात येतं. त्याच्या शंका त्याच ठिकाणी दूर करण्यात येतात. दरम्यान 100 गुणांची मैदानी परीक्षा घेताना उमेदवारांना त्यांचे गुण लागलीच सांगण्यात आले. ही प्रक्रिया चित्रीकरणातून निरपेक्ष पद्धतीने पार पाडण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. मैदानी परीक्षेत 50% गुण मिळवणाऱ्यांना लेखी परीक्षेबाबत कळविले जाईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. अध्यात्माच्या माध्यमातून धर्मसंस्कार हे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे कार्य राहिले आहे. जिल्ह्यात चौपाळे येथे केंद्राच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात. दिनांक 1 एप्रिल रोजी राष्ट्रीय सत्संग मेळावा आयोजित करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालविकास सुसंस्कार केंद्राचे हे आयोजन आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता आध्यात्मिक व आयुर्वेद कृषी संशोधन केंद्र चौपाळे येथे राष्ट्रीय सत्संग मेळावा बोलवण्यात आला आहे. मेळाव्याला पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, चंद्रकांत रघुवंशी, केसी पाडवी, उदयसिंग पाडवी, जयकुमार रावल आदी लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती राहील. मेळाव्याला केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. किमान 2 लाख भाविक मेळाव्याला हजर राहतील अशी माहिती नंदुरबारच्या केंद्राकडून देण्यात आली. श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊली यांच्या दिनांक 1 एप्रिल 2016 शुक्रवार रोजी स्वामी समर्थ आयुर्वेदिक वृक्ष संशोधन प्रशिक्षण प्रकल्प या ठिकाणी भव्य असा राष्ट्रीय सत्संग मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तर या मेळाव्यामध्ये जवळजवळ आपल्या मार्गाच्या माध्यमातून 12 अभियान त्या ठिकाणी राबवले जात असतात. त्यात कृषीशास्त्र असेल, आयुर्वेदशास्त्र असेल, प्रश्नोत्तर असेल, बालसंस्कार असेल, त्याच पद्धतीने युवा संस्कार असेल. तर अशा पद्धतीने जे उपक्रम राबवत असतात तर या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण समाजाचा विकास व्हावा. समाजातील जे बारीक सारीक गोष्टी आहेत, बारीक सारीक त्या ठिकाणी लोकांच्या घरामधील समस्या आहेत तर या संपूर्ण समस्या त्या ठिकाणी निरसन व्हावा याच्यासाठी त्या ठिकाणी स्वामी समर्थ मार्गाच्या माध्यमातून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सेवेकरांचे प्रश्न सुटत असतात. विवाहाचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, संततीच्या, आरोग्याच्या अशा संपूर्ण प्रश्नांवर त्या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊलींच्या हिंदूच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे. एखाद्याची कोणती जर त्या ठिकाणी समस्या असेल तर त्या समस्याच्या माध्यमातून आपण जर आपला प्रश्न घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिलो कार्यक्रमास तर त्या ठिकाणी निश्चितच माऊलींच्या हिंदूच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. कारण की परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊलीचे जे कार्य आहे ते राज्यासाठी सीमित नाही तर संपूर्ण भारत देशाच्या बाहेरही त्या ठिकाणी दिंडोर दरबारच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक असे मेळावे होत असतात. आणि एकच प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी की मानवी जीवनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत असतात तर ते प्रश्न कशा पद्धतीने निरसन होतील हा आपला मार्गाच्या त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे. परमेश्वर हे सर्वांचे आहेत आणि परमेश्वराची सेवा प्रत्येक जण करून त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या आयुष्याचे कल्याण करू शकतो. हा जो विचार आहे हा संतांनी त्या ठिकाणी प्रत्येकापर्यंत रुजवला आहे. परंतु हे विचार आज परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊली अनेक असे देशात आणि देशाबाहेर मेळावे त्या ठिकाणी लोकांपर्यंत रुजवत आहे. तर अशा परमपूज्य गुरुवर्य गुरुमाऊलीचा जो मेळावा आहे
तो दिनांक 1 एप्रिल 2016 शुक्रवार रोजी त्या ठिकाणी प्रशिक्षण प्रकल्पावर होणार आहे. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविणे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारीच असते. नवापूरची नगरपालिका या विषयावर कुठेतरी मागे पडलेली दिसते. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शहरातील जनता पार्कमध्ये सुविधांचा वाणवा आहे. नागरिक नाराजी सांगून दाखवतात. हे नवापुरातील मध्यवर्ती दृश्य आहे. जनता पार्क सोसायटीमध्ये घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. गटारी तसेच चेंबरमधून रोजच जीवघेणे सांडपाणी बाहेर पडते. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहेत. या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली. काम काहीच होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. दखल घेतली जावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही या निमित्ताने देण्यात आलाय. MDTV न्यूज ब्युरो नवापूर. बेघर विरुद्ध नंदुरबारची पालिका असा सामना सुरूच आहे. पालिकेने संघर्ष समितीला विश्वासात न घेता घरकुलांसाठी नवीन अर्ज जमा करण्याचे आवाहन केले. त्याला समिती तसेच समाजवादी पक्षाने तीव्र विरोध केला. आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक काळ नंदुरबारात बेघरांचा घरकुलासाठी लढा सुरू आहे. पालिकेने बांधलेल्या घरकुलांवर कब्जा करण्यापासून ते जेल भरो असे वेगवेगळे आंदोलने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात पालिकेने नुकतीच घरकुलांसाठी लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्याच्या जाहिरातीचा समाचार देण्यात आला. संघर्ष समिती तसेच समाजवादी पक्षाने यापूर्वीच पात्र लाभार्थ्यांची यादी पालिकेला दिली आहे. त्यांना घरकुलांचा ताबा आधी मिळावा. नव्या लाभार्थ्यांचा प्रश्नच गौण असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे. बेघरांच्या वतीने शिष्टमंडळाकडून सदर निवेदन देण्यात आले. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. खोकला जात नसला तर जुन्या काळात सुंठेचा वापर केला जात असे. ज्यांचा गेला ते सुंठेविना गेल्याचे म्हणत असतात. आजकालचे खोकले कुठल्याही औषधाच्या उपचाराने सहजपणे जात नाहीत. नंदुरबारला गुटख्याच्या रूपाने लागलेला खोकला त्यापैकी एक म्हणावा लागेल. कारवाईच्या नावावर 00 असल्याने नंदुरबारात गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रास सुरू आहे. प्रत्येक नाका आणि चौकात पानाची टपरी दिसते. या सर्वच ठिकाणांवर गुटखा सहज मिळतो. शासनाची बंदी असताना हा गुटखा कोठून येतो हा संशोधनाचा विषय नक्कीच नाही. सर्वांनाच त्या माफिया व्यापाऱ्याची माहिती आहे. कारवाई मात्र केली जात नाही. मादक पदार्थ विक्रीवर अन्न व औषध प्रशासन लक्ष ठेवते. नंदुरबारात त्याचे स्वतंत्र कार्यालयच नाही. धुळे कार्यालयातून एखादे पथक अधूनमधून धडक देते. 100-200चा माल पकडल्याची बातमी छापून येते. मुख्य सूत्रधाराच्या गोडाऊनवर पथक येण्याची माहिती कदाचित आधीच पोहोचलेली असते. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात असूनही त्या गोडाऊनवर आजवर छापा पडत नाही. माल आधी रवाना करून दिला जातो. हे सर्व थांबावे ही सुज्ञ नागरिकांची मागणी आहे. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. आता भाजीपाल्याकडे वळूयात. अलीकडे सर्वच प्रकारच्या भाजीपाला दरात 40% वाढ झाली आहे. त्याचवेळी नंदुरबारातील शेतकऱ्यांची आशा असलेला कांदा मात्र गडगडला आहे. दरात घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. जिल्ह्यात 2 हंगामात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. यंदा सुरुवातीला अवकाळी पावसामुळे वेळेवर पावसाळी कांदा बाजारात येऊ शकला नाही. त्यानंतर आवश्यक पाणी मिळाल्याने कांद्याने जोमदार तग धरला. पावसाळी आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामाचा कांदा एकसाथ उगवला. परिणाम म्हणजे सध्या बाजारपेठेत त्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते आहे. आवक वाढली म्हणजे दर कोसळतात. हा बाजाराचा अलिखित नियमच आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका सोसावा लागतो आहे. रुपये 60 ते 70 किलो मागे अपेक्षा असताना हाच कांदा 6 ते 7 रुपये दराने शेतकऱ्यांकडून व्यापारी खरेदी करतो आहे. यामुळे उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघेनासा झाला आहे. शेतकरी वर्गाकडून मिळणाऱ्या भावाबद्दल नाराजीचा सूर उमटला आहे. आपल्या महात्मा ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. कांदे पावसाळीचे कांदे असतात ते एप्रिल मार्चमध्ये संपण्यात येतात आणि नवीन उन्हाळू कांदा सुरू होतो. पण यावर्षी काय झालं, मागील वर्षी 40 ते 50 रुपये पावसाळी कांद्यांना भाव भेटले
त्याच्यामुळे पावसाळी कांद्याची लागवड जी होती नंदुरबार जिल्ह्यात सोडून साक्रीचा म्हणजे धुळे जिल्हा साक्री पिंपळनेर तिकडेही भरपूर लागवड झाली आणि पावसाळी कांद्याची जास्त लागवड झाल्यामुळे आपल्याला मार्केटला कांद्याची आवक वाढली आणि कांद्याचा भाव 5 ते 6 रुपये हा राहिला. मागील या वर्षी किंवा ह्या मागच्या मार्च महिन्यामध्ये 40 ते 50 रुपये कांद्याला भाव होते, पण यावर्षी 5 ते 6 रुपये भाव असल्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांवर कर्ज होण्याची पाळी आली आहे. तरी या वर्षी जो पावसाळी कांदा संपण्याच्या अगोदरच उन्हाळी कांदा सुरुवात झाली आहे आणि पावसाळी कांदा आणि उन्हाळी कांद्याची दोघं मिळून कांद्याची आवक वाढल्यामुळे तो कांद्याला भाव घसरला आहे. त्याच्यामुळे शेतकरी फार नाराज आहे आणि शेतकऱ्यावर कर्ज होण्याची शक्यता आहे. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. परंपरा होळी सणाची नंदुरबारात जगदंबा माता मिरवणूक उत्साहात. IDBI बँक कर्मचाऱ्यांचा संप, नंदुरबारात मात्र अल्प प्रतिसाद. जिल्हा पोलीस दलाअंतर्गत भरती प्रक्रियेत झाली इच्छुक उमेदवारांची मैदानी चाचणी. श्री स्वामी समर्थ केंद्राकडून 1 एप्रिल रोजी चौपाळ्यात भरणार राष्ट्रीय सत्संग मेळावा. गुटख्याचे कवित्व संपेना, अन्न व औषध प्रशासनाच्या स्वतंत्र कार्यालयाची मागणी. आणि कांद्याची आवक वाढल्याने दर गडगडले, शेतकरी झाला हवालदिल. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.